नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आता RTOचं काम हे पेपरलेस सेवेनं होतं। जवळजवळ 55-60 सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत। म्हणजे RTOला आता कुठला कागदच द्यायचा नाही ना आपण। आता समजा लायसनचे पत्ती बदली करणे, लायसन नूतनीकरण करणं, लायसनची दुय्यम प्रत, म्हणजे ही सगळी आता पासिंगसुद्धा ऑनलाईन अर्ज करायचा असतो आणि त्याचं फिटनेससुद्धा ऑनलाईनच काढून घ्यायचं असतं। आता RTOना ते कुठलं देण्याचा काय अधिकार बी नाही। परिवहन ॲपला ते जोडलेलं असतं आणि ही कामं सगळी RTOला अर्ज गेला ना की 48 तासाच्या आत त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब ते अप्रूव्हल करून तुम्हाला ते मंजूर करायचं आहे। मग ते एकदा अप्रूव्हलचा तुम्हाला मेसेज आला की पोस्टाकडून तुम्हाला ते 10 दिवसात ते पेपर, समजा तुमचं लायसन असेल किंवा काही तुम्हाला मिळतं। आणि फिटनेस तर तुम्ही ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे। तुमचा गाडी नंबर टाकायचा, OTP टाकायचा आणि मग तुमचं ते फिटनेस ऑनलाईन मिळतं। त्याच्यासाठी RTOला, गुरुला आता काय कुणाला फिटनेस मागायचं नाही बघा। आणि केवळ रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यामुळे तर लय घोटाळा होतो ह्या फिटनेसमध्ये। कारण ती लोक काय माहिती का, गुरु हमारा गाडी पासिंग करो, हमारा पासिंग करो, ते घेतात 1500 रुपये, 1400 रुपये। मग ते साहेबांची बी मजाच आहे ना। स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईन। तुम्हाला जर ऑनलाईन करता आली नाही ना, ते RTOच्या समोरचे बसलेले असतात लोक, द्यायचं त्यांना 50-1 रुपये, दे बाबा मला ऑनलाईन करून माझी गाडी पासिंग करायची आहे, मला पावती फाडून दे। आणि जायचं पासिंगच्या ट्रॅकला, कधी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी गाडी आपली व्यवस्थित अपडेट करून। आणि मग पासिंग झाली की 48 तासानं जर तुम्ही फिटनेस त्यानं जोडलं नाही किंवा तुमचं 48 तासानं कुठलं लायसन बेसन बी रिन्यू झालं नाही, तर मेलद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त ह्यांना तक्रार करायची आहे बघा की मी ह्या RTOमध्ये माझ्या कामासाठी मी अर्ज केलेला होता, सगळी कागदपत्र मी अपलोड केली आहेत, फी भरलेली आहे, परंतु हे अधिकारी जाणून बुजून माझं हे काम केलेलं नाही। पेपरलेस सेवेनं मी काम करतोय, आधार OTPनं काम करतोय, तरी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा, अशी मेलच करायची। आपण बी मेल करायची, काहीच त्याच्यात घाबरायचं आहे तेव्हा। पण पेपरलेसनं हे काम होतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। आणि मग ते RTOवाल्यांना एक पैसे खाण्यासाठी गुरुंना मग सांगतात आण कागद कशाला काय रद्दी घालायची आहे काय त्याची तेव्हा। पेपरलेस विना पेपरचंच काम करायचं आहे। ह्या संगणकाच्या माध्यमातून काम होतं, मग पेपर हवेतच कशाला। आणि स्वतःची कामं स्वतः करा। जवळजवळ 55-60 सेवा ह्या 100% पेपरलेसनं झालेल्या आहेत। आता तुमची वाहनाची HP सुद्धा ऑनलाईनच उतरते, काय कागद काय द्यायची गरज नसते हो, खाली फी भरायची असतात। आणि हा सगळा घोटाळा ह्या RTO अधिकाऱ्यांच्यामुळं हा होत असतो। कारण गुरु आणि त्यांची दोस्ती तुटत नाही, कारण ही दोस्ती तुटली तर ह्यांना 10 पैसे मिळणार नाहीत, हे बी मात्र लक्षात ठेवा। स्वतःची कामं स्वतः